तर भांडण होतं आव्हाड आणि पडळकरांचं। राडा घातला दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी। या सगळ्या वादामध्ये राजकीय वादामध्ये कुठेही कुटुंब कोणी आणलेलं नव्हतं। मात्र पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कुटुंबियांना यात ओढलं। आव्हाडांच्या मुलीनं भाजप कार्यकर्त्याची एक एक्सपोज शेअर केली आणि थेट फडणवीसांवर निशाणा साधला। बघूया। गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका केली। संकष्टीचा दिवस असतो तेव्हाही उपवास धरायची, तेव्हाही घरामध्ये मटण आणायचे, एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे। ते घर एका दिवशी दगडू सेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात। त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे। मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे। अरे वा। मग जितेंद्र आव्हाडांनी पडळकरांना निशाण्यावर धरलं आणि पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणून हिणवलं। मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा। नंतर पडळकरांनी आव्हाडांना डिवचलं। विधान भवनाच्या गेटवर असताना पडळकरांच्या गाडीचा दरवाजा आव्हाडांना लागला आणि इथे दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। बघतो नाहीये एकटा जायला मी फिरत नाही। पुढे प्रकरण विधान भवनापर्यंत पोहोचलं। आव्हाड आणि पडळकरांचे कार्यकर्ते थेट हाणामारीवर उतरले। लोकशाहीच्या मंदिराचा अपमान झाला तरी हे सगळं प्रकरण राजकारणापर्यंतच मर्यादित राहील अशी अपेक्षा होती। पण गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या। कारण आव्हाडांवर टीका करताना त्यांची मुलगी नताशा आव्हाड यांच्यावरही खालच्या पातीवर टीका करण्यात आली। महेश चोरमले नावाच्या एका व्यक्तीनं एक्स मीडियावर पोस्ट शेअर केली आहे। ज्या पोरीनं मंगळसूत्र घालणारा न निवडता इतर धर्मीय निवडला तो आता मंगळसूत्राच्या नावानं गावभर बोंबलतोय। कॉकटेल फॅमिलीचा पाळीव कुत्रा अशा आशयाचं ट्विट या व्यक्तीनं केलं। नताशा आव्हाड यांनी हीच पोस्ट आपल्या अकाउंटवरनं शेअर करून मुख्यमंत्री फडणवीसांना जबाबदार धरलाय। जसा राजा तशी प्रजा, सगळे गुंड। या प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नाही, तरीही या नीच लोकांकडनं मला यात ओढलं जात आहे। देवेंद्र फडणवीस, तुम्ही फक्त मजा पाहत राहा। नताशा आव्हाड यांचा राजकीय वादाशी काहीच संबंध नव्हता, तरीही आव्हाडांवर टीका करताना मुलीवरही खालच्या पातीवर टीका केली। विधान भवनातल्या राड्याचं प्रकरण विधान भवनातच मिटलं। मारहाणी प्रकरणी आव्हाडांनी खेद व्यक्त केला, पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली। विधानसभा अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले, पण विधान भवनाबाहेर अश्लील टीका करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोण आवरणार हा प्रश्न कायम आहे। एखाद्याचं चारित्र्य हनन करणाऱ्यांना माफी द्यायची का असा सवाल आव्हाडांनी केलाय। तुम्ही पत्रकारांनी सगळं डिटेलमध्ये वाचा। तिच्यावर घाणेरड्या पद्धतीने माझ्या पोरीवरती अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्विट केलं गेलं आहे। तिच्या नवऱ्याबद्दल ट्विट केलं गेलं आहे। तिचा आंतरधर्मीय विवाह आहे। तिचा नवरा हा ख्रिश्चन धर्मीय आहे। त्या तिच्या लग्नाबाबत तिच्या नवऱ्याबाबत ट्विट केलं आहे। आता पोरींना म्हणजे माझ्या लेकीला जर टार्गेट करणार असतील, मला काय त्याच्याने फरक पडत नाही। माझी लेक कशी आहे, तिचं लग्न कसं आहे, तिचा नवरा कसा आहे मला माहिती आहे। नताशा आव्हाड यांच्यावरील टीकेप्रकरणी रोहित पवारही आक्रमक झाले। लाज तरी आहे का या नवीन आख्याच्या कार्यकर्त्यांना? काय 50 लोक आहेत, 50 लोक येतात, जिथं कुठं कार्यक्रम आहे तिथं गोंधळ घालतात, बोलतात, बस तेवढंच त्यांचं काम। अहो मुली बरोबर कसं बोलायचं? त्यांच्या जितेंद्र आव्हाडच्या मुलीबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन तुम्ही बोलत असाल, जितेंद्र आव्हाडांच्या आई बहिणी तुम्ही काढत असाल, तर तुम्ही त्यांना मर्डर करण्याचं तिथं म्हणत असाल, त्यामुळे ह्या नवीन आखाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची लेवल तुम्ही समजून घ्या। कालच्या राड्यानंतर राजकारणाची पातळी खालावल्याची खंत व्यक्त केली जाते, पण राजकीय मंडळीच कार्यकर्ते म्हणून गुंडांना पाळत असतील तर अशा कार्यकर्त्यांकडनं दुसरी अपेक्षा तरी काय ठेवायची? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी,
मुंबई.